बहादुरा नगर पंचायत चुनाव, सियासी तापमान चरम पर। बहादुरा नगर पंचायत में एक बार फिर चुनावी सरगर्मी चरम पर पहुंच चुकी है। जैसे जैसे मतदान की तारीख नज़दीक आ रही है, स्थानीय राजनीति में हलचल बढ़ती जा रही है। मुख्य राजनीतिक दल भाजपा, कांग्रेस और स्वतंत्र पैनल अपने अपने उम्मीदवारों के चयन को लेकर गहन मंथन में जुटे हैं। संभावित दावेदारों ने पहले ही जनता के बीच दस्तक देना शुरू कर दिया है। मोहल्लों में जनसंपर्क, बैठकों और छोटे छोटे रोड शो के जरिए मतदाताओं को साधने की कोशिशें तेज हो चुकी हैं। राजनीतिक विश्लेषकों का कहना है कि इस बार मुकाबला बेहद कड़ा और दिलचस्प रहने वाला है। जहां पिछले कार्यकाल की सत्ताधारी पार्टी के सामने अपनी पकड़ बनाए रखने की चुनौती है, वहीं विपक्ष और नए चेहरे मतदाताओं को परिवर्तन का विकल्प देने की रणनीति पर काम कर रहे हैं। चुनाव को लेकर जनता में भी उत्सुकता बनी हुई है। किसे मिलेगा पार्टी का टिकट, कौन होगा बहादुरा का अगला नेतृत्व और किसके हाथों में जाएगी सत्ता की बागडोर, यह आने वाला समय ही बताएगा। नमस्कार, मी प्रतीक्षा किशोर खंदाडे. मी भाजपची कार्यकर्ता आहे आणि बावनकुळे साहेबांच्या हाताखाली काम करणार आहे आणि नरेंद्रजी नांदुरकर यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे 10-15 वर्ष झाली त्यांच्या हाताखाली आहे. बरं, आपण मला सांगा, आता जे आरक्षण निघालेलं आहे नगरपंचायतच्या अध्यक्षपदाकरिता, त्यात आपण संभावित उमेदवार म्हणून आपलं नाव चर्चेमध्ये आहे. काय सांगणार, कोणकोणते विकास कामे लक्षात घेऊन जर आपल्याला तिकीट मिळाले तर आपण कोणकोणते विकास कामे लक्षात घेऊन निवडणुकीत उभे राहणार आहात? बावनकुळे साहेबांच्या हाताखाली म्हणजे काम करणार आहे आणि म्हणजे जे कामे आहे ते रस्त्याचे आणि हे म्हणजे सांडपाणी वगैरे ते पण म्हणजे सुरक्षित करू. गेल्या 2 वर्षापासून ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले आहे. बावनकुळे साहेबांनी 2 वर्षापासून जे विकासाचा झंझावात लावला आहे, यापुढे असाच झंझावात पुढे सुरू राहण्यासाठी मी जर बहादुरा नगराध्यक्षपदी निवडून आलो तर बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून असाच झंझावा पुढे सुरू. नगरपंचायत बहादुरा, खरबी, गुन्नीसिम इथले जे आपले जे मतदार बंधू आहे त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आपला असणार आहे? तुमच्या या माध्यमातून जनतेला आम्ही एवढीच विनंती करणार आहोत की बावनकुळे साहेबांच्या कामावर विश्वास ठेवू. तुमच्या सहकार्याने बहादुरा नगरपंचायत या क्षेत्रामध्ये धार्मिक, सामाजिक, वैद्यकीय या विषयावर जास्त विशेष लक्ष देऊ काम करू. आणि जनतेला माझी एकच विनंती आहे, पक्षाने मला जर तिकीट दिली तर मला भरघोष मताने निवडून द्या. नाही दिली तरी मी जनतेचं काम करत राहील आणि पक्षाचं काम करत राहील. नमस्कार.